नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. कोपरीच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात अन्नदानासोबतच भाविकांचं स्वागत फुलांच्या बुकेऐवजी बुकनं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पाड्यांचं म्हाडाच्या माध्यमातून होणार पुनर्वसन. आणि ठाणे जिल्ह्याची यश असल्याचं मार्चच्या आर्थिक ताळेबंदातून उघड. सण उत्सवात संस्कृती परंपरेच्या नावाखाली आजकाल जल्लोषी धांगडधिंगा सुरू असतो. याला छेद देत ठाणे पूर्वेतील श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठाननं श्री हनुमान जन्मोत्सवात अन्नदानासोबतच अनोख्या पद्धतीनं वाचन चळवळीची जपणूक केली आहे. हनुमान जन्मोत्सवाला आलेल्या अतिथी भाविकांना संस्थेनं बुकेऐवजी बुक अर्थात पुस्तकं प्रदान करून ज्ञानदानाचा वसा जपला. ठाणे पूर्व कोपरीतील साईनाथ येथील श्री पवनसूत हनुमान मंदिरात शनिवारी हनुमान जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. पहाटे मातृशक्तीनं पाळणा गाऊन मारुतीरायांच्या आगमनाचा उत्सव साजरा करण्यात आला. दुपारी श्री सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्त हजारो गोरगरिबांना अन्नदान करण्यात आलं. श्री पवनसूत सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं गेली 45 वर्ष हा उपक्रम राबवण्यात येतोय. शनिवारी पहाटे हनुमान जन्मोत्सवाची विधिवत पूजार्चा, सकाळी साग्रसंगीत, सुंदरकांड पाठ, दुपारी समाजसेवक हेमंत पमनानी यांच्या विद्यमानं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. तर दर्शनासाठी आलेल्या अतिथी भाविकांना पुष्पगुच्छ न देता वाचनीय पुस्तकं भेट देण्यात आलं. वाचन चळवळीला बळ मिळावं यासाठी शारदा प्रकाशनचे प्राध्यापक संतोष राणे यांनी विशेष पुढाकार घेतला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 1.5 लाखांची वस्ती आहे. त्यातील 43 पडे असून त्यांचं पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर करण्याचं ठरलं आहे. काहींना उत्तन तर काहींना ठाणे इथे जागा देण्यात येणार आहे, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे. त्यामुळे राष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचा पुनर्वसन होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे. ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. यावेळेला ठाणे तसंच आसपासच्या शहरातून नागरिकांच्या समस्या घेऊन आले होते. नागरिकांचे अर्ज स्वीकारल्यानंतर गणेश नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. कांदळवनात अतिक्रमण झालं असल्यास कारवाई केली जाणार आहे. कांदळवन क्षेत्रात गैररित्या अतिक्रमण झालं असल्यास तेथील अतिक्रमणं तोडली जातील. नियमांचा भंग करणाऱ्यांवर दयामाया दाखवली जाणार नाही. गोरगरिबांनी झोपडपट्ट्या बांधल्या असतील तर त्या नागरिकांचं पुनर्वसन दुसरीकडे केलं जाईल. आता राष्ट्रीय उद्यानातील 1.5 लाखांची वस्ती आहे. त्यात 43 पाडे असून तिथे आदिवासी राहतात. त्यांचं पुनर्वसन म्हाडाच्या माध्यमातून होणार असून ते राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर करण्याचं ठरलंय. काहींना उत्तन तर काहींना ठाण्याला जागा देण्यात येणार आहे. नियमांचा भंग होईल असं कोणतंही काम केलं जाणार नाही, असं नाईक यावेळेला म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्रीपद 2.5 वर्ष राखलेल्या ठाणे जिल्ह्याचे 2024-25 या वर्षातील विविध मार्गांनी जमा झालेले महसुली उत्पन्न 1,699 कोटी रुपये होते. मात्र जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या वेतनापासून विविध विकास कामांवर 34,048 कोटी 91,80,000 रुपये म्हणजे उत्पन्नाच्या 20 पट निधी खर्च झालाय. त्यामुळे जिल्ह्याची आमदानी 8 अन्नी अन खर्च रुपया अशी ऐश असल्याचं 31 मार्चच्या आर्थिक ताळेबंदातून उघड झालंय. जिल्हा कोषागार कार्यालयाच्या नियंत्रणाखाली जिल्ह्यातील 8 उपकोषागार कार्यालय आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांसह जिल्ह्यातील 521 शासकीय कार्यालयातील जमा खर्चाचा हिशोब त्यांना ठेवावा लागतो. हजारो कोटी रुपये वाटपही करावं लागतं. ठाणे शहरात सर्वाधिक 294 शासकीय कार्यालय आहेत. जिल्हा कोषागार कार्यालयात 1,042 कोटी 50 लाख रुपये जमा झालेत. पण विविध विकास कामांवर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 30,900 कोटी रुपये ठाण्यात खर्च झालेत. कोकण भवन कोषागार कार्यालयाकडे 217 कोटी 37 लाख रुपये उत्पन्न जमा झालं. जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात 619 कोटी 8 लाख रुपये खर्च झाले. जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 2 कोटी 3,64,000 रुपये मुरबाड तालुक्यातून जमा झालेत. ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात. आमदार केळकर यांनी खोपट येथील कार्यालयात नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळेला आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, सरचिटणीस सचिन पाटील, दीपक जाधव, महेश कदम, राजेश गाडे, दत्ता घाडगे उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका अंतर्गत अतिक्रमण, पाणी विषय, पोलीस स्टेशन तक्रारी, फसवणूक, शैक्षणिक विषय, ब्रह्मळा तलाव विषय, नोकरी विषय, सहकार क्षेत्रातील विषय, नाशिक येथील पोलीस सोसायटी विषय असे विविध विषयांवरील 50च्या वर निवेदनं यावेळेला प्राप्त झाली आहेत. आमदार केळकर यांनी भेटायला आलेल्या नागरिकांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी समस्या ऐकून घेतल्या आणि निवेदनं स्वीकारली.
यावेळेला काही समस्यांचं निराकरण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलून तिथेच केलंय. खरं म्हणजे हे आमचं काम पण आहे, कर्तव्य पण आहे आणि ठराविक वेळेला, ठराविक काळात, ठराविक ठिकाणी लोकप्रतिनिधी भेटणं हे आवश्यक आहे. लोकांच्या छोट्या मोठ्या समस्या असतात आणि त्याला आपण जर भेटलोच नाही तर योग्य होत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या कार्यालयात इतर दिवशी 10 ते 12 असतो, परंतु विशेष करून शुक्रवार आणि सोमवार आमच्या खोपट येथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये तिथे आम्ही लोकांच्या समस्या सोडवण्याकरता बसतो आणि लोक निरनिराळ्या भागामधनं अगदी ठाण्याच्या बाहेरून सुद्धा येतात. शेवटी समस्या सुटली तर विश्वसनीयता वाढते. समस्येकरता आपण प्रयत्न केले तरी देखील जो समस्याग्रस्त व्यक्ती असते त्याला कळतं की आपल्याकडचं यांनी इमानदारीत प्रयत्न केले आणि त्या माध्यमातूनच या लोकशाहीच्या मध्ये अशा पद्धतीनेच काम जे आहे ते प्रबोधन पण करता येतं. त्यांना काही वेळेला आपल्याला उठावही करायला लागतो. एखाद्या विषयाच्या बाबतीत सामूहिक फार मोठा त्रास असतो आणि वैयक्तिक देखील काही न्याय अन्यायाची त्यामुळे ह्या उपयुक्त अशा प्रकारचा उपक्रम आम्ही अनेक दिवसापासून राबवतो. उलट इथे बसून आम्ही अटेंड करतो, परंतु आमदार आपल्या भेटीला प्रत्यक्ष जनतेच्या ठिकाणी गृहसंकुल असेल किंवा त्या ठिकाणची वस्ती असेल त्यांना आधी कळवून त्यांच्याशी संवाद करायला त्यांच्या भागामध्ये देखील जातो. जवळपास 151 असे कार्यक्रम देखील आपले झाले आहेत. त्याच्यातूनच लोकांच्याही समस्या सुटतात आणि लोकही एकजुटीने एखादा अन्यायाचा विषय असेल की एकजुटीने उभे राहतात. सर, ठाणेकरांचा कसा प्रतिसाद आहे, नागरिकांना काय आव्हान करावं? नागरिकांचा जर प्रतिसाद आहे, प्रश्न लोकसंख्या वाढली की प्रश्न वाढतात आणि शहरामध्ये असंख्य फर्स्ट डेस्टिनेशन ठाणं आहे, त्यामुळे त्याच्याबरोबर समस्याही येतात. मी लोकांना आवाहन करतो की सामूहिकरित्या आपण एकत्रितपणे याला वाचा फोडली पाहिजे. अन्यायाच्या विषयाला जागरूक नागरिकांच्या चांगल्या अर्थाने म्हणेन की ठिकठिकाणी टोळ्या निर्माण झाल्या पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून देखील हा आवाज जो आहे तो निश्चितपणे पोचू शकतो आणि आम्ही त्यांना पूर्ण पाठबळ देण्याचं काम करू. परंतु आपण जागरूकपणे कुठलीही गोष्ट असो, अगदी एखाद्या ठिकाणी हुक्का पार्लर चालू असेल त्याच्या संबंधितला असो, कुठल्याही अनैतिक आणि अवैध असा प्रकारचं काम चालू असेल तो असो, एकत्रितपणे त्यांनी आवाज उठवण्याचं काम आमच्यापर्यंत आणलं आम्ही निश्चितपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. सर, आज ठाण्यात गणेश नाईक यांनी बोलताना आमदार संजय गायकर तुमचं स्वागत केलं आहे तुमच्या जनता संवादाचं आणि त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की प्रत्येक नेत्याने आमच्या जनता संवाद घेतला पाहिजे आणि नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजे. निश्चितपणे आमचं हे म्हणणं आहे किंवा पक्षाची ही भूमिका आहे की तुम्ही जनतेशी कनेक्ट राहायला पाहिजे आणि हे आम्ही आज नाही तर मी आमदार नव्हतो तेव्हापासून आम्ही हा उपक्रम जो आहे तो ठराविक दिवशी कार्यालयामध्ये बसून राबवत आहोत. त्याच्यामुळे ही निश्चितपणे प्रत्येकानेच करण्याचा विषय आहे आणि तो अनुकरणीय झाला पाहिजे. हे जे गणेश नाईक साहेबांनी सांगितलं ते उचितच सांगितलं. राज्य सरकारचा अत्यंत बहुचर्चित प्रकल्प असलेल्या ठाणे बोरोली भुयारी मार्गाविरोधात शनिवारी मुल्लाबाग येथील रहिवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केलं. मार्गाच्या कामामुळे धूळ प्रदूषण वाहतूक कोंडी वाढली असून त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. धूळ प्रदूषणामुळे नागरिक आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं असल्याचं रहिवाशांनी सांगितलं. हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्याऐवजी मुल्लाबाग इथून युनिॲपेक्सपर्यंत भुयारी मार्ग नेण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली. मानपाडा भागात लगतचा मुल्लाबाग परिसर निसर्गानं नटलेला आहे. एकीकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे डोंगर आणि दुसरीकडे अनेक वर्ष जुन्या वृक्षांची हिरवळ. यामुळे ठाण्याच्या इतर भागाच्या तुलनेत या भागात वातावरणामध्ये नेहमी गारवा असतो. येथील निसर्ग संपदा पाहून अनेकांनी या भागात गृहखरेदी केली आहे. सुमारे 12,000 नागरिक या भागात वास्तव्यास आहेत. याच भागात MMRDA ठाणे बोरोली भुयारी मार्गाच्या निर्माणाचं काम सुरू आहे. ठाणे शहरातून बोरोली 15 मिनिटात गाठण्यासाठी MMRDA संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार केला जातोय.
परंतु भुयारी मार्ग तयार करण्यापूर्वी MMRDAनं या भागातील अनेक वृक्ष तोडलेत. शिवाय हा मार्ग मुल्लाबाग येथून रस्त्यावरून नेण्यात येणार असून इथे टोलनाकाही उभारण्यात येणार आहे. त्याचा त्रास येथील गृहसंकुलातील नागरिकांना सहन करावा लागणार आहे. मार्गाच्या कामामुळे इथून डंपरद्वारे मातीची वाहतूक केली जात असून दररोज शेकडो ट्रक इथून वाहतूक करतात. त्यामुळे नागरिकांना रस्ता ओलांडणं शक्य होत नाही. या वाहतुकीमुळे धूळ प्रदूषण, वाहतूक कोंडी वाढली आहे. त्याचबरोबर जुन्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यात येते. यामुळे हरितपट्टा नष्ट होतोय. या विरोधात येथील रहिवाशांची MMRDA सोबत एक बैठक झाली होती. ठाणे बोरोली बोगद्याच्या भुयारी मार्गाला विरोध नाही, परंतु हा बोगदा मुल्लाबाग इथे संपणार आहे. त्यामुळे पुढील मार्ग हा भूतल होत आहे. हा मार्ग पूर्णपणे भूमिगत व्हावा अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. तसंच इथे छाटणी केलेल्या वृक्षांचं पुनरोपण संकुलाच्या आवारात करावं अशी मागणी देखील केली होती, परंतु त्यास MMRDAनं कोणताही प्रतिसाद दिला नाही. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. कोपरीच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात अन्नदानासोबतच भाविकांचं स्वागत. फुलांच्या बुकेऐवजी बुकनं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पाड्यांचं म्हाडाच्या माध्यमातून होणार पुनर्वसन. आणि ठाणे जिल्ह्याची यश असल्याचं मार्चच्या आर्थिक ताळेबंदातून उघड. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर, कोलपाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666214141. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.